students. This is the topic. आपण टॉपिक कॉमनली पाहत होतो द ब्रीथिंग अँड रेस्पिरेशन. आपण मागच्या लेक्चर्समध्ये आपण रेग्युलेशन्स ऑफ ब्रीथिंग या टॉपिकला सुरुवात केली होती, किंवा जे काही आपण ब्रीथिंगची प्रोसेस करतो म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन जे काही आपण करतो, श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तर ही प्रोसेस कशी होते तर ते आपण पाहिलं. ज्याच्यामध्ये इन्स्पिरेशन जर होत असेल तर तिथं डायफ्राम आणि इंटरकोस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होते, ज्याच्यामुळे थोरॅसिक व्हॉल्यूम वाढतो आणि इंट्रापल्मनरी प्रेशर काय होते, कमी, त्याच्यामुळे इन्स्पिरेशन होते. याच्याच अपोजिट जर प्रोसेस झाली म्हणजे रिलॅक्सेशन डायफ्राम आणि इंटरकोस्टल मसल्सचं होते, ज्याच्यामुळे थोरॅसिक व्हॉल्यूम कमी होतो, पल्मनरी व्हॉल्यूम कमी होतो. व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं इंट्रापल्मनरी प्रेशर तिथं वाढते, ज्याच्यामुळे एक्सपिरेशन होते. तिथं माहिती आहे आपल्याला. पण ही प्रोसेस नेमकी कोण रेग्युलेट करते? म्हणजे कोई तो भी ऐसा ऑर्गन है, कोई तो भी ऐसी चीज अपने बॉडी में है, कोई तो भी ऐसा पार्ट है कि जो इस प्रोसेस को क्या करता है, रेगुलेट करता है, मेंटेन करता है, कंट्रोल करता है. जो पार्ट है जो द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग को मेंटेन करता है, कंट्रोल करता है और रेगुलेट करता है, तो अपना ब्रेन है. और इस ब्रेन के दो पार्ट हैं जिनको अपन ने बोला था ब्रीदिंग पार्ट और ब्रीदिंग सेंटर. दो पार्ट है. पहला है मेडुला ऑब्लोंगाटा इज आल्सो द रेस्पिरेटरी सेंटर एंड पोन्स वैरुला इज द रेस्पिरेटरी सेंटर. तो भाई ये दोनों अगर रेस्पिरेटरी सेंटर है, मतलब ये रेस्पिरेशन को, ब्रीदिंग को कंट्रोल करते हैं, तो एक्चुअली करते क्या है? तो मेडुला ऑब्लोंगाटा जो है वो क्या करता है, इंस्पिरेशन और एक्सपिरेशन को मेंटेन करता है. मतलब जब अपन श्वास लेते और जो श्वास अपन, जो एयर अपन रिलीज आउट करते हैं, तो ये जो प्रोसेस है, ये जो रामदेव बाबा जो फूस करता है, ब्रीदिंग करता है, इंस्पिरेशन एक्सपिरेशन करता है, तो इस प्रोसेस को, ये जो प्रोसेस है, इस प्रोसेस को मेंटेन करने वाला, रेगुलेट करने वाला अगर कोई होगा तो होता है रे बेटा मेडुला ऑब्लोंगाटा. उस मेडुला ऑब्लोंगाटा में इंस्पिरेटरी सेंटर भी होता है और एक्सपिरेटरी सेंटर भी होता है. इसीलिए मेडुला ऑब्लोंगाटा को अपन ने बोला था ये इज द इंस्पिरेटरी और एक्सपिरेटरी सेंटर और आल्सो इट इज द रिदम सेंटर. रिदम बोलते हैं उसको. तो पोन्स वैरुलाe कौन सा सेंटर है? तो पोन्स वैरुलाe जो है तो वो निमोटैक्सिक सेंटर है, जो ब्रीदिंग को ही मेंटेन करने का काम करता है. तो सर सबसे पहले उसको निमोटैक्सिक का मतलब क्या होता है? तो निमोटैक्सिक मतलब अगर बॉडी में CO2 और हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन बढ़ता है तो उस कंडीशन को बोला जाता है निमोटैक्सिक कंडीशन, जिसकी वजह से टॉक्सिसिटी डेवलप होती है. और ये टॉक्सिसिटी या निमोटैक्सिक कंडीशन कब ऑकर होती है? जब अपने सराउंडिंग में ऑक्सीजन की लेवल कम होती है तब. मग ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जर ऑक्सिजनची लेवल जर कमी होत असेल आणि CO2 आणि पॉझिटिव्ह हायड्रोजन आयनची लेवल वाढत असेल तर निमोटॅक्सिक कंडिशन जी आपल्या बॉडीसाठी हानिकारक असते, घातक असते, मर जाते हैं उस कंडीशन से. गुद मरणं, दम दाटणं, इट इज द निमोटॅक्सिक कंडिशन. दम दाटला, दम दाटते, ती कंडिशन म्हणजे निमोटॅक्सिक कंडिशन. तर निमोटॅक्सिक कंडिशन तयार झाली म्हणजे बॉडीमध्ये CO2 हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि ऑक्सिजनची लेवल कमी झाली. तर हे सांगायचं काम कोण करते? आपल्या पोन्स वैरुलाला करते की बा बॉडी मधली आता CO2 ची लेवल वाढली आणि ऑक्सिजनची लेवल कमी झाली. CO2 ची लेवल वाढली म्हणजे निमोटॅक्सिक कंडिशन आली आणि हे सगळ्यात पहिले कोणाला कळते? पोन्स वैरुलाला कळते. त्याच्यामुळे पोन्स वैरुलाला म्हटलं जाते निमोटॅक्सिक सेंटर. मग कशी काय मेंटेन होते? तर हा पोन्स वैरुला सांगते ना,
मेडुला ऑब्लॉंगाटाला की बाबू इन्स्पिरेशनची प्रोसेस वाढव म्हणून जेव्हा जेव्हा दम दाटते तेव्हा तेव्हा आपला इन्स्पिरेशनची प्रोसेस वाढते. मग ते निमोटॅक्सिक आणि रिदम सेंटर जे आहे म्हणजे पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगाटा जे आहेत तर ते एकमेकाचे कसे आहेत अँटालोगॉस्टिक आहेत एकमेकावर डिपेंड आहे. एवढं लक्षात ठेवायचे. आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलं होतं. टुडे वी आर गोइंग टू हाऊ द इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ऑकर. ते तर माहीत आहे, पण हे कसं काय इन्स्पिरेटरी सेंटर आणि एक्सपायरेटरी सेंटरच्या थ्रू आपल्यामध्ये होते तर ते आज आपल्याला कॉमनली शिकायचं आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं की इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन्स कसं काय आपल्या बॉडीमध्ये होते, काय सिग्नल्स येतात, कसे येतात. मेंटेन आणि रेग्युलेट म्हणजे इन्स्पिरेशन हे काऊन केलं, मेडुला ऑब्लॉंगाटाला सांगितलं. एक्सपिरेशन कसं झालं तर हे सुद्धा मेडुला ऑब्लॉंगाटाला सांगितलं. अबे कसं सांगितलं, कसं काय झालं ते आपल्याला कॉमनली पाहायचं. तर सगळ्यात पहिले आपण कॉमनली पाहू एक्सपिरेशन आणि सेकंडली पाहू आपण इन्स्पिरेशन. हा मेडुला ऑब्लॉंगाटा कसं काय करतो. ओके, सो आपला आजचा टॉपिक आहे रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंगचं सेकंड लेक्चर, बरोबर आहे ना. सो सगळ्यात पहिले आपण पाहू हाऊ द एक्सपिरेशन इज ऑकर अँड सेकंडली आपण पाहू हाऊ द इन्स्पिरेशन इज ऑकर. कसं झालं, कसं होते ते आपण पहिले पाहिलं. डायफ्राम कॉन्ट्रैक्ट होता है, इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रैक्ट होती है, वॉल्यूम बढ़ता है और उसके वजह से इंट्रापल्मोनरी प्रेशर कम होता है, कॉजेस इंस्पिरेशन. बराबर है ना. वो तो हुआ, वो तो प्रोसेस है. तो डायफ्राम को कैसे कॉन्ट्रैक्ट किया गया, उसको किसने बोला कि अब तो कॉन्ट्रैक्ट हो, ये देखना है. मतलब अपन तो कुछ तो भी कोऑर्डिनेशन देखना है. ओके, सो सगळ्यात पहिले आपण पाहू की एक्सपिरेशन कसं होते. आता मला सांगा एक्सपिरेशन आहे करायचं आहे, एक्सपिरेशन करायचं आहे म्हणजे काय झालेलं असेल इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशनच्या नंतरच काय होईल एक्सपिरेशन. इन्स्पिरेशनच्या नंतर एक्सपिरेशन, नंतर इन्स्पिरेशन, नंतर एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन आहे ना. मग आता एक्सपिरेशन व्हायचं आहे म्हणजे काय झालं असेल इन्स्पिरेशन. मग आता पा या इन्स्पिरेशन मध्ये पा घ्या बरं श्वास, घ्या बरं सगळेजण श्वास घ्या, घ्या बरं श्वास घ्या. कसा घ्यायचा एकदम लांब लचक श्वास घ्यायचा. श्वास घेतल्याबरोबर लंग्स कसे वाटतात तुम्हाला, असे फुगलेले वाटतात. म्हणजे लंग्स कसे वाटतात तुम्हाला एक्सपांड झालेले वाटतात, बरोबर आहे ना. लंग्स एक्सपांड झाले वाटतात, लंग्स थोडेसे मोठे फुगल्यासारखे वाटतात. आता ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करतो, ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करतो तर लंग्स कसे होतात रे बेटा एक्सपांड. सो ड्युरिंग द इन्स्पिरेशन द लंग्स आर एक्सपांड. आता हे लंग्स एक्सपांड झाल्यामुळे, हे लंग्स एक्सपांड झाल्यामुळे या लंग्स वरती असा एक क्रिटिकल पॉइंट असतो ज्या ठिकाणी प्रेझेंट्स असतात स्ट्रेच रिसेप्टर. स्ट्रेच रिसेप्टर म्हणजे काय की स्ट्रेच झालेल्या सिग्नलला रिसीव्ह करणारे, ज्याच्यामुळे आता स्ट्रेच झाला, तुम्ही श्वास घ्या बरं बाबा कॉन्ट्रॅक्शन झालं का यस, तर ते रिसीव्ह करणं किंवा कॉन्ट्रॅक्शन हो गया. आता कॉन्ट्रॅक्शन झालंय कसं काय समजतं ड्यू टू द स्ट्रेच रिसेप्टर. सो ड्युरिंग द इन्स्पिरेशन व्हेन द लंग्स आर एक्सपांडेड, ड्यू टू द एक्सपांडेशन ऑफ लंग्स it stimulate, it provide a stimulation to which receptor, the stretch receptor. तर स्ट्रेच रिसेप्टरला स्टिम्युलेशन भेटते की आता लंग्स एक्सपांड झालं. या स्ट्रेच रिसेप्टरचं काय काम आहे तर स्टिम्युलेशनचं कन्व्हर्जन इम्पल्स मध्ये करणं. फॉर एक्झाम्पल हे आपली स्किन आहे, या स्किन वरती मी टच केला, टच 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 केला, काय केला टच केला, काय केला टच केला. हा टच म्हणजे स्टिम्युलस. हा टच काय झाला स्टिम्युलस झाला. आणि तुम्हाला जाणवलं का हे टच स्टिम्युलस आहे म्हणून, हो तर तो इम्पल्स आहे, तो इथून हे असा ब्रेन मध्ये गेला. या ब्रेन मध्ये मी टच केला का तर नाही समजलं ब्रेन मध्ये. मग ते कसं काय समजलं तर ज्यावेळेस या स्किनला मी टच केला, स्टिम्युलस दिला, त्या स्किन मध्ये जे रिसेप्टर्स असतात, या स्किन मध्ये जे रिसेप्टर असतात ते रिसेप्टर काय करतात त्या स्टिम्युलसचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात इम्पल्स
मध्ये करतात. कशात करतात? इम्पल्स मध्ये करतात. हे फंक्शन लक्षात ठेवायचं रिसेप्टरचं. तसंच ज्यावेळेस इन्स्पिरेशन आपण केलं, लंग्स कसे झाले? एक्सपांड, फुगले ना बे, लंग्स फुगले. लंग्स फुगल्यामुळे हे स्ट्रेच रिसेप्टर काय झाले? स्टिम्युलेट झाले. स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट झाले. स्टिम्युलेट झाल्याबरोबर स्ट्रेच रिसेप्टरनं इम्पल्स फॉर्म केले आणि इम्पल्सला कॅरी करणारे असतात नर्व. तर ती जी इम्पल्स क्रिएट झाले तर त्या इम्पल्सला कॅरी करणारी जी नर्व आहे ती आहे वेगस नर्व. तर ती वेगस नर्व त्या इम्पल्सला घेऊन जाते. कुठल्या इम्पल्सला घेऊन जाते? की लंग्स फुगले. लंग्स फुगलेला जो इम्पल्स आहे तर त्या इम्पल्सला कॅरी करण्याचं काम ही वेगस नर्व करते. कुठं घेऊन जाते? इन द एक्सपायरेटरी सेंटर. ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. ड्युरिंग द इन्स्पिरेशन व्हेन लंग्स आर एक्सपांड इट स्टिम्युलेट द स्ट्रेच रिसेप्टर विच जनरेट्स अ इम्पल्स. आणि त्या इम्पल्सला कॅरी करण्याचं काम कोण करते? वेगस नर्व. आणि ही वेगस नर्व कुठपर्यंत घेऊन जाते? एक्सपायरेटरी सेंटर. कुठलं? मेडुला ऑब्लांगाटा. मेडुला ऑब्लांगाटामध्ये घेऊन जाते. मग हा एक्सपायरेटरी सेंटर मेडुला ऑब्लांगाटामध्ये नेल्यानंतर काय करते? त्याला कळते इन्स्पिरेशन झालं. कोणाला कळते? एक्सपायरेटरी सेंटरला कळते इन्स्पिरेशन झालं. म्हणजे हा आता काय करावा लागेल? एक्सपिरेशन. तर हा एक्सपायरेटरी सेंटर काय करतो? तर आलेले जे इम्पल्स आहे त्याला तर तो रिसीव्ह करतो आणि तो इम्पल्स मग सेंड करतो. नवीन इम्पल्स जनरेट करून तो इम्पल्स सेंड करतो कोणाला? इन्स्पायरेटरी सेंटरला. तर हा एक्सपायरेटरी सेंटर, या इन्स्पायरेटरी सेंटरला म्हणजे काय आहे समजू राहिलं नाही. सर्व गडबड वाटू राहिलं. आता पहा, मी लेक्चर्समध्ये पाहिलं होतं इन्स्पायरेटरी सेंटर. इन्स्पायरेटरी सेंटर जे काही आपण कॉमनली पाहतो ते इन्स्पायरेटरी सेंटर कुठलं सांगितलं तुम्ही तुम्हाला? तर व्हेंट्रोलॅटरल. व्हेंट्रोलॅटरल जे काही न्यूरॉन्स होतात मेडुला ऑब्लांगाटामधले, व्हेंट्रोलॅटरल साइड ऑफ मेडुला ऑब्लांगाटा ते आहे इन्स्पायरेटरी सेंटर. आणि डॉर्सल साइड ऑफ मेडुला ऑब्लांगाटा ते आहे एक्सपायरेटरी सेंटर. आता सगळ्यात पहिले व्यवस्थित लक्ष द्यायचं, कन्सिडर करायचं ना. टकाटक ऐकायचं. आता सांगतोय कारण की टॉपिक थोडासा कॉम्प्लेक्स आहे, टॉपिक थोडासा अलग आहे. एकदम सोडून द्यायचा नाही, एकदम व्यवस्थित या टॉपिकला प्रिपेअर करायचं महत्वाचं आहे. दॅट इज द रेग्युलेशन ऑफ अ ब्रीदिंग प्रोसेस. ब्रीदिंग को रेग्युलेट करने वाली प्रोसेस आहे ही. व्यवस्थित ऐकायचंय बरं का. सो सगळ्यात पहिले आपण पाहतो की एक्सपिरेशनचा सिग्नल कसा जनरेट होतो, मग रिलॅक्स होईल ना. सो सगळ्यात पहिले जब इंस्पिरेशन होता है तो क्या होता है? तो जो फुफ्फुस है, जो लंग्स है, वो क्या होते? फूकते हैं, एक्सपांड होते हैं, फ्लैट होते हैं. फूकने के वजह से वो जो स्टिमुलस है वो किसको दिया जाता है? स्ट्रेच रिसेप्टर को. तो स्ट्रेच रिसेप्टर स्टिमुलस को रिसीव करते हैं और उसका कन्वर्जन किस में करते हैं? इम्पल्स में. तो इम्पल्स कहाँ जाता है? एक्सपायरेटरी सेंटर में. चल के जाता है क्या? तो नहीं, तो जाता है वेगस नर्व के थ्रू. वो जो वेगस नर्व होती है वो वेगस नर्व उसको कैरी करती है और वेगस नर्व उस इम्पल्स को कैरी करती है कहाँ तक? एक्सपायरेटरी सेंटर. तो एक्सपायरेटरी सेंटर भी जो है वो मेडुला ऑब्लांगाटा है, पर मेडुला ऑब्लांगाटा का कौन सा पार्ट? तो डॉर्सल पार्ट. डॉर्सल पार्ट और मेडुला ऑब्लांगाटा तक लेके जाता है सिग्नल. कौन सा सिग्नल लेके जाता है? तो इंस्पिरेशन की वजह से लंग्स हुआ एक्सपांड. ये सिग्नल लेके जाता है कि वेगस नर्व कहाँ तक? एक्सपायरेटरी सेंटर तक. तो एक्सपायरेटरी सेंटर क्या करता है? इस इंपल्स को तो रिसीव करता है, समझ लेता है और एक नया इंपल्स जनरेट करता है. और इंपल्स जनरेट करता है तो इस इंपल्स को सेंड करता है किस तक? तो इंस्पायरेटरी सेंटर तक. इंस्पायरेटरी सेंटर को उस इंपल्स भेजता है. तो इंस्पायरेटरी सेंटर कौन सा है? तो इंस्पायरेटरी सेंटर है वेंट्रोलैटरल साइड ऑफ मेडुला ऑब्लांगाटा. मेडुला ऑब्लांगाटा की वेंट्रोलैटरल साइड इज द इंस्पायरेटरी सेंटर को एक्सपायरेटरी सेंटर सिग्नल भेजता है. कौन सा भेजता है? कि भाई अब इंस्पिरेशन को तू रोक. इंस्पिरेशन की प्रोसेस जो है
क्या प्रोसेस है इंस्पिरेशन की? कि जो तूने डायफ्राम का कॉन्ट्रैक्शन और डायफ्राम का कॉन्ट्रैक्शन किया और इंटरकोस्टल मसल का जो तूने कॉन्ट्रैक्शन किया, वो कॉन्ट्रैक्शन इंस्पिरेटरी सेंटर ने किया था। तो जो कॉन्ट्रैक्शन किया उस कॉन्ट्रैक्शन को तू रोक। मतलब जब ये एक्सपायरेटरी सेंटर इस इंस्पिरेटरी सेंटर को सिग्नल देगा कि कॉन्ट्रैक्शन अब रोक, तो इंस्पिरेटरी सेंटर क्या करेगा? कॉन्ट्रैक्शन को प्रिवेंट करेगा। मतलब अब क्या होगा? उसका रिलैक्सेशन। जब डायफ्राम का रिलैक्सेशन होता है और इंटरकोस्टल मसल का रिलैक्सेशन होता है, तो मेरे को बोलो इस एक्सपायरेटरी सेंटर ने इस इंस्पिरेटरी सेंटर को कौन सा मैसेज दिया? तो उसने जो मैसेज दिया वो मैसेज कौन सा था? तो एक्टिविटी को रुकवाने का मैसेज है। मतलब जो डायफ्राम का कॉन्ट्रैक्शन हुआ है और इंटरकोस्टल मसल का जो कॉन्ट्रैक्शन हुआ है, उस कॉन्ट्रैक्शन को प्रिवेंट करने का मैसेज एक एक्सपायरेटरी सेंटर ने दिया इंस्पिरेटरी सेंटर को। तो ऐसे मैसेज को जो एक्टिविटी को रुकवाता है, स्टॉप करता है, ऐसे मैसेज को बोलते हैं इनहिबिटरी मैसेज। कौन सा मैसेज रे बेटा? इनहिबिटरी मैसेज। तो एक्सपायरेटरी सेंटर ने इंस्पिरेटरी सेंटर को कौन सा मैसेज दिया? इनहिबिटरी मैसेज दिया टू स्टॉप देयर फंक्शन। तो इंस्पिरेटरी सेंटर क्या करेगा? डायफ्राम को उसने जब कॉन्ट्रैक्ट किया तो अब उसको क्या करेगा? रिलैक्स करेगा। ओके, और जब डायफ्राम और इंटरकोस्टल मसल रिलैक्स होगी तब पल्मोनरी वॉल्यूम क्या होगा? तो कम होगा, और पल्मोनरी वॉल्यूम कम होगा तो इंट्रापल्मोनरी प्रेशर क्या होगा? बढ़ेगा। और जब इंट्रापल्मोनरी प्रेशर बढ़ता है इसकी वजह से क्या होगा रे बेटा? एक्सपीरेशन। ये हुआ एक्सपिरेशन। तो ड्यूरिंग द इंस्पिरेशन हाउ द एक्सपिरेशन इज ऑकर? बाय दिस वे। व्यवस्थित लक्षात ठेवायचं। आता आपल्याला कॉमनली पाहायचं तेव्हा इन्स्पिरेशन कसं होईल. आता इन्स्पिरेशन होण्यासाठी सगळ्यात पहिले इथे काय झालं पाहिजे? एक्सपिरेशन. सो एक्सपिरेशन के टाइम जो लंग्स होते वो लंग्स एक्सपांड होते क्या तो नहीं होते, नॉर्मल होते. दैट इज द लंग्स आर डिप्लेट. और लंग्स डिप्लेट होने की वजह से स्ट्रेच रिसेप्टर को कोई भी स्टिमुलेशन नहीं होता. अगर स्ट्रेच रिसेप्टर को स्टिमुलेशन नहीं होगा तो इंपल्स जनरेट नहीं होगी और एक्सपायरेटरी सेंटर तक नहीं पहुंचेंगे. मतलब तब कौन एक्टिव रहेगा रे बेटा? तो तब एक्टिव रहेगा इंस्पिरेटरी सेंटर. और स्ट्रेच रिसेप्टर स्टिमुलेट नहीं होने की वजह से यहाँ पे इनहिबिटरी मैसेज तो नहीं डेवलप होगा. यहाँ पे कौन सा मैसेज डेवलप होगा? तो यहाँ पे वही मैसेज डेवलप होगा जिसकी वजह से क्या होगा? इंस्पिरेशन. सो ही सगळ्यात पहिली प्रोसेस लक्षात ठेवायची. सो ड्यूरिंग द एक्सपिरेशन की लंग्स डिप्लेट होते, फ्लैट नहीं मतलब एक्सपांड नहीं होते. एक्सपांड नहीं होने की वजह से वहाँ पे स्टिमुलेशन फॉर्म नहीं होता. तो जो स्ट्रेच रिसेप्टर इसकी वजह से कोई इंपल्स फॉर्म नहीं होता. अगर इंपल्स फॉर्म नहीं होगा तो यहाँ पे इनहिबिटरी मैसेज नहीं होगा. और इनहिबिटरी मैसेज नहीं होगा तो इंस्पिरेटरी सेंटर क्या करेगा? इंस्पिरेशन. मतलब वो कॉन्ट्रैक्ट करने को बोलेगा, कॉन्ट्रैक्ट करेगा. इंस्पिरेटरी सेंटर क्या करेगा? कॉन्ट्रैक्शन करेगा डायफ्राम का और इंटरकोस्टल मसल का, जिसकी वजह से होगा रे बेटा इंस्पिरेशन. तो ऐसे होता है एक्सपिरेशन और ऐसे होता है इंस्पिरेशन. ये लेक्चर मेरा ध्यान से सुनना है. ओके ओके ठीक आहे. सो आता आपण कॉमनली पाहिलं की एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन कसं काय होतं. तर हे जे काही इव्हेंट्स इथं होत आहेत एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन, हे जे काही इथं इव्हेंट्स होत आहेत ते कंट्रोल करणारा एक्सपायरेटरी आणि इन्स्पिरेटरी सेंटर आहे, म्हणजे मेडुला ऑब्लॉंगाटा आहे. तर हे जे काही इव्हेंट्स आहेत एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन, हे जे काही इव्हेंट्स आहेत, दिस इव्हेंट्स इज कॉल्ड ॲज हेरिंग्स ब्रिवर रिफ्लेक्स. त्याला आपण कॉमनली हेरिंग्स ब्रिवर रिफ्लेक्स म्हणू. बिकॉज इट इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय सर हेरिंग्स ब्रिवर and hence it is commonly called as Hering's Brewer. HERINGSBREUER Hering's Brewer रिफ्लेक्स त्याला आपण कॉमनली म्हणू. आता हे इव्हेंट्स झाल्यामुळे काय होते? एक्सपिरेशन आणि इन्स्पिरेशन झाल्यामुळे म्हणजे हेरिंग्स ब्रिवर रिफ्लेक्स झाल्यामुळे काय होते? तर याच्यामुळे आपल्या रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे, तिचा जो रिदम आहे, जी ॲक्टिव्हिटी आहे ती मेंटेन केल्या जाते. इट मेंटेन द रिदम ऑफ रेस्पिरेशन अँड ऑल्सो इट प्रिव्हेंट ब्रस्टिंग ऑफ लंग्स. मग फक्त इन्स्पिरेशन जर असतं तर लंग्स फुगत गेलं असतं, फुटलं असतं. जसं फुग्यात हवा भरता 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 फुगा फट्टान फुटतो.
कारण की तिथून हवा रिलीज आउट होत नाही. ओके, मग इथं जर हेरिंग रिफ्लेक्स जर नसता म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनच्या दोन झाल्या नसत्या, लंग्स काय झालं असतं, बस्ट झालं असतं. म्हणजे त्या इव्हेंटमुळे लंग्स बस्टिंग सुद्धा प्रिव्हेंट केल्या जाते आणि रेस्पायरेशनचा जो रिदम आहे तो सुद्धा काय केला जातो, मेंटेन केल्या जातो, त्याला मेंटेन केला जातो. ओके, आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता मला सांगा, तुम्ही कधी पाण्यात उडी मारली, कधी पोहलेत का? तर यस. आता ज्यावेळेस तुम्ही पाण्यात मुंडकं घालता आणि पाण्याच्या आतमधून पोहता, तर तेव्हा आपण श्वास घेत नाही, तो श्वास आपण थांबवून ठेवतो. ज्याला आपण म्हणतो मला एवढा दम आहे, मला तेवढा दम आहे, तोपर्यंत आपण श्वास थांबवून ठेवतो. तुम्ही सदैव श्वास थांबवू शकता, घेऊ नका आणि सोडू नका. तुम्ही काही वेळापुरता तुमचा श्वास थांबवू शकता, काही वेळापुरता आपण श्वास थांबवू शकतो. मग सर हे असं का, हे असं का? इथे इनव्हॉलेंटरी ऍक्टिव्हिटी आपण थांबवायला नाही पाहिजे, पण आपण का थांबवतो? काही वेळापुरता, लिमिटेड आपण काही वेळापुरता तो श्वास थांबवू शकतो. 5, 6, 7, 10, 15 सेकंदपर्यंत आपण तो श्वास आपण थांबवू शकतो का? यस, थांबवू शकतो. का का थांबवू शकतो? तर आपले जे ब्रिदिंग सेंटर्स आहेत, मेडुला ऑब्लॉंगाटा असो किंवा पॉन्स विरला असो, दे आर कनेक्टेड टू अवर सेरेब्रम. आपल्या ब्रेनचा हा सगळ्यात मोठा पार्ट आहे सेरेब्रम. त्या सेरेब्रम सोबत ते कनेक्ट असतात आणि आपला सेरेब्रम जो आहे तो व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी करतो, व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीला मेंटेन करतो. आणि ही ब्रिदिंग सेंटर आपल्या सेरेब्रमला कनेक्टेड असल्यामुळे या ब्रिदिंग सेंटरच्या काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या लिमिटेड व्हॉलेंटरी असतात. त्याच्यामुळे आपण पाण्यात जर उडी टाकली तर काही वेळापुरता आपण आपला श्वास थांबवू शकतो. म्हणजे फॉर लिमिटेड टाईम द ब्रिदिंग इज व्हॉलेंटरी अँड नॉर्मली इट इज अनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी. हे लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज द टुडेज टॉपिक. ओके, सो आजसाठी एवढंच. उद्याला आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहू. आजसाठी एवढंच. व्यवस्थित लिहायचं, वाचायचं, लेक्चर वेळोवेळी ऐकायचे. ठीक आहे, बाय.